प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना प्रतीचा सलाम. जावड्याच्या रविवारपासून गुड फ्रायडेच्या 7 उद्गारावरील वचने आपण ऐकले. पुनरुत्थानाच्या रविवारामध्ये आपण देवाचे वचन ऐकलं आणि आता देवाच्या कृपेने योहानाला झालेले प्रगटीकरण म्हणजे प्रगटीकरण पुस्तकावरून 1 ते 3 अध्यायांचे आपण या दिवसामध्ये अध्ययन करू. आणि आज हा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसापासून तर प्रत्येक टप्प्याटप्प्याने येणारा प्रत्येक भाग आपण लक्षपूर्वक ऐकू पाहू आणि परमेश्वर आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून ही वचने निश्चितच आशीर्वादित करेल. माझी आशा आणि अपेक्षा आहे की आपण आमच्या सर्वांसाठी प्रार्थना करावी आणि देवाचे हे वचन आपण ऐकू. या आपण सुरू करू. योहानाला झालेले प्रगटीकरण. अगोदर आपण प्रगटीकरण पुस्तकाचे लेखक आणि लेखनकाळ याविषयी ऐकू. त्याच्यानंतर आज 1 ते 3 वचनावर आपण अध्ययन करणार आहोत. तर प्रगटीकरण हा शब्द ऐकताच आपल्याला असं वाटतं की काहीतरी रहस्य त्याच्यातून ऐकावयास मिळणार आहे. प्रगटीकरण या शब्दाचा अर्थ असा आहे, लॅटिन भाषेत रेव्हलेशिव्ह असा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे की जे पूर्वीपासून झाकलेले होते ते उघडण्यात आले. युनानी भाषेचा शब्द आहे अपोकालिप्सिस असा शब्द आहे आणि ह्या शब्दाचा अर्थ असा होतो पडदा काढणे. याचा अर्थ जे झाकलेले होते ते उघडले जाणे. या नावाचंच एक रहस्य आहे. प्रगटीकरण पुस्तकाच्या नावाचंच एक रहस्य आहे की असे काही रहस्य जे झाकलेले होते परंतु वेळ काळानुसार स्वतः परमेश्वराने त्याच्या आत्म्याद्वारे ह्या पुस्तकाचे किंवा देवाच्या अंतःकरणात असलेले रहस्य त्यांनी आपल्यासाठी प्रगट केले. या पुस्तकाचा लेखक सर्वांना परिचयाचा व्यक्ती आहे. प्रेषित योहान यांनी हे पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिण्याचा वेळ होता इसवी सन 1 शतकात 95-96 मध्ये या पुस्तकाला लिहिलं गेलं. पुस्तक लिहिण्याचे ठिकाण होतं की ज्यावेळेस प्रेषित योहानाला पात्म नावाच्या एका बेटावर हद्दपार करण्यात आलं. त्यावेळेस रोमचे सम्राट होते डोमेशियन बादशाह. इसवी सन 81 ते 96 या कालावधीत डोमेशियन बादशाह रोम सम्राट होते आणि त्यावेळेस निर्जन देशद्रोहासारख्या एका मोठ्या अपराधावरून हद्दपार करण्यात आला. प्रेषित योहानाला काय हद्दपार करण्यात आला होता ह्या देवाच्या सेवकाने. हे जे पात्मा नावाचे बेट आहे हे इतिहासावरून आपल्याला समजते की ज्वालामुखीचे देवाचे होते. वचनाचा प्रसिद्ध ज्वालामुखीचे ठिकाण असल्यामुळे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे वृक्ष खूप कमी होते. त्यांनी अनेकांना आणि खडकाळी ती जागा होती. त्यांना हद्दपार करण्यात आलं. आणि आपण बघतो की त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं कष्टाचं काम दिलं गेलं की ते संपूर्ण बेट जे
10 किलोमीटर रुंदी, 15 किलोमीटर लांबीचे होतं. त्या संपूर्ण क्षेत्रात खूप मोठे दगडी खाणी होत्या आणि त्या दगडी खाणीमध्ये त्यांना दगड फोडण्याचं काम दिलं. आता त्यावेळेस हे योहानाचे वय आहे 55 वर्ष आणि या 55 वर्षाच्या म्हातारपणाच्या अवस्थेत निर्दोष निरपराध व्यक्तीला दगड फोडण्याचे काम दिलं. आता या पुस्तकाचा विषय आपण बघू. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण व लवकर घडणाऱ्या घटनाविषयी पूर्व सूचना या पुस्तकातून आपल्याला मिळते. याचा मुख्य विषय प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण व लवकर घडणाऱ्या घटनाविषयीची पूर्वसूचना. पहिला अध्याय आपण सुरू करत आहोत आणि पहिल्या अध्यायाच्या 1 ते 3 वचने मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर प्रार्थना करू. मग आजच्या या अध्ययनाला आपण सुरुवात करू. योहानाला झालेले प्रगटीकरण, प्रस्तावना व नमस्कार. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळविले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. प्रार्थना करतो. पवित्र पित्या, यावेळेस पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या पवित्र पायापाशी येतो, यासाठी की प्रभू या दिवसामध्ये संपूर्ण विश्व लॉकडाऊनच्या स्थितीत असताना तुझे लोक एकत्र येऊ शकले नाही आणि पुन्हा एकदा आम्ही व्हॉट्सअप, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून तुझे पवित्र वचन पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. या असा प्रसंग पुन्हा एकदा परमेश्वर माझ्या संपूर्ण अंगाचा ताबा पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित कर. मला प्रत्येक शब्द आणि वाक्य तुझ्या प्रिय लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचावं, यासाठी या अध्ययनाच्या सुरुवातीपासून परमेश्वरा तुझेच गौरव प्राप्त व्हावे म्हणून आम्हा प्रत्येकाच्या ताबा तू घे आणि हे वचन बोलताना ऐकणारे आम्हा सर्वांस मदत कर समजण्यासाठी आणि हे वचन समजून ऐकून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी कृपा दे. येशूच्या पवित्र नावाने मागतो, आमेन. बरं, आपण आता 1 ते 3 वचन, पहिला अध्याय 1 ते 3 वचन यावर अध्ययन करणार आहोत. बरं, 1 ते 3 वचनामध्ये अशा 7 गोष्टी आहेत की त्या 7 गोष्टीद्वारे संपूर्ण प्रगटीकरण पुस्तकाचा एक छोटासा परिचय त्यातून आपल्याला निदर्शनास येईल. ही जी सुरुवातीची 3 वचनं आहे त्या वचनातून पुढील 7 मुद्दे आपण क्रमबद्धरित्या बघण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा त्याच्यातून आपणा सर्वांसाठी, मुद्द्याचे नाव आहे येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. प्रगटीकरण ह्या शब्दाचा अर्थ ज्यावेळेस आपण ऐकला आणि तो अर्थ ऐकून आपल्याला असं कळलं की असे काय होते जे झाकलेले होते, आता ते उघडण्यात आले आणि हे उघडण्यासाठी मानवी बुद्धीचा प्रयोग तिथे झालेला नाही किंवा मानवी बुद्धीने ते उघडलं गेलं नाही, तर देवपित्याच्या इच्छेप्रमाणे हे प्रगटीकरण, प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण देवपित्याच्या इच्छेप्रमाणे झालं. आणि म्हणून ह्या पुस्तकाला जेव्हा आपण वाचतो, ह्या पुस्तकातले रहस्य समजण्याचे प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण मानवी बुद्धीने
हे पुस्तक आपल्याला समजू शकणार नाही. हे प्रकटीकरण, येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आपल्याला समजू शकणार नाही. म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या प्रत्येकाला देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. ज्यावेळेस या पुस्तकाला आपण समजण्यासाठी प्रयत्न करतो तर या पहिल्या मुद्द्यापासूनच देवाच्या आत्म्यावर आपण निर्भर राहूया. आणि ज्यावेळेस देवाच्या आत्म्याद्वारे आपण ऐकू, समजू, त्यावेळेस हे पुस्तक आपल्याला समजेल आणि आपलं समाधान निश्चितच होईल. आता पहिला मुद्दा आपण शिकत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण. प्रभू येशू ख्रिस्ताला या पुस्तकातून आपण पाहणे. देवपित्याने स्वर्गदूत पाठवून योहानाकडे स्वर्गदूत पाठवला आणि स्वर्गदूताने प्रभू येशू ख्रिस्ताचे तेजस्वी रूप प्रकट केलं. आपण जेव्हा परमेश्वराच्या वचनात वाचतो, मत्ते 28 आणि 18 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटले, तेव्हा येशू त्यांच्या जवळ आले. केव्हा येशू त्यांच्या शिष्यांजवळ आले? ज्यावेळेस स्वर्गारोहण येशू होणार. आता पुनरुत्थानानंतर 40 दिवस या पृथ्वीवर त्याने अनेक लोकांना जवळपास 11 ठिकाणी दर्शनं दिली. आणि आता 40 दिवस पूर्ण झाले पुनरुत्थानानंतर, आता स्वर्गारोहण होण्याचा वेळ आहे. आणि ह्या वेळेत येशू शिष्यांजवळ आले एका विशिष्ट ठिकाणी आणि त्यांच्याशी बोलू लागले. मत्ते 28 आणि 18 वचनापासून पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, सुवार्तेची घोषणा करा. हे शब्द प्रभू येशू ख्रिस्त बोलले. ह्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी एक प्रकटीकरण आहे. काय प्रकटीकरण? आतापर्यंत जे झाकलेले होते ते उघडले गेले. ते काय उघडलं गेलं? कोणत्या गोष्टीचं प्रकटीकरण आहे? आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने हे शब्द आपल्या 3.5 वर्षाच्या सेवेत कधीही बोलले नाही. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्या वेळेस ह्या शब्दांचा उच्चार केला शिष्यांसमोर. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिलेले आहे. आता हे प्रकटीकरण शिष्यांसमोर त्याने बोलून दाखवलं. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ज्यावेळेस प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपण ऐकत आहोत, शिकत आहोत, त्यावेळेस पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, हे जे झाकलेलं होतं ते उघडलं गेलं. काय उघडलं गेलं? स्वर्गात आणि पृथ्वीवर संपूर्ण अधिकार येशू ख्रिस्ताला आहे. हा देवपित्याने दिलेला अधिकार आहे. आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूपर्यंत पृथ्वीच्या अधिपती शैतान होता. आताही काही भाग त्याच्या हातात आहे, परंतु त्याच्याही पेक्षा सर्वाधिकारी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि हा अधिकार त्याने त्याच्या शिष्यांसमोर जाहीर केला. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या सेवेत एका विशिष्ट घटनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतात की मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणतात? तर काही शिष्य बोलले, कोण म्हणतो बाप्तिस्मा करणारा योहान, कोण म्हणतो तो एलिया आहे, कित्येकाने म्हटले तो यिर्मया आहे, आणि कित्येक म्हणाले संदेशातील कोणी एक आहे. त्याच वेळेस सिमोन पेत्र बोलले की आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त आहात, जीवन देवाचे पुत्र आहात. आणि त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त पेत्रासमोर आणि त्या शिष्यांसमोर असे बोलले की रक्त व मांस म्हणजेच मानवी बुद्धीने हे तुला प्रकट केलं नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रकट केलेलं आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताविषयी हे प्रकटीकरण पित्यानेच त्यावेळेस पेत्राला दिलं
आणि पेत्राने शिष्यांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताला सांगून दाखवलं. तर आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे? अनेक लोक त्याला रोगमुक्त करणारा येशू या दृष्टिकोनातून बघतात. अनेक लोक त्याला आशीर्वाद देणारा येशू या दृष्टिकोनातून बघतात. अनेक लोक परिस्थिती सुव्यवस्थित करणारा येशू या दृष्टिकोनातून बघतात. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे. पण आज प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 1 ते 3 वचनावर अध्ययन करताना पहिल्या मुद्द्यामध्ये आपण त्याला स्वर्ग आणि पृथ्वीच्या अधिकारी या दृष्टिकोनातून बघा. तोच ख्रिस्त आहे आणि तो जिवंत देवाचा पुत्र आहे, जो आपल्या सर्वांसाठी मेला, पुनरुत्थित झाला, 40 दिवस दर्शन दिलं आणि स्वर्गारोहण होण्याच्या वेळेस शिष्यांना म्हटला की स्वर्ग आणि पृथ्वीचा पूर्ण अधिकार त्याच्याकडे आहे. आता हे योहानाला यासाठी प्रकट केलं की त्यावेळेस योहान कदाचित त्या पात्म नावाच्या बेटावर 18 महिने तिथं निर्जल खडकाळ अशा या एकांतवासात 18 महिने होते. आणि 18 महिन्यात 1 दिवस गेला, आठवडा गेला, महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, वर्ष गेलं, 13 महिने झाले, 15 महिने झाले, 16 झाले, 17 आणि 18 महिने झाले. एक दिवस योहान वाट पाहत आहे. प्रभू, या शेवटच्या दिवसात मी सुवार्ता सांगितली असती, पण डोमिशियन बादशाहने मला हद्द पार केलं आणि या निर्जल अशा प्रदेशात मला टाकलेला आहे. जर तू कृपा केली असती तर या म्हातारपणाच्या उर्वरित आयुष्यात मी तुझी सुवार्ता अनेकांना सांगितली असती, पण या शुष्क भूमीत मी कोणाला सुवार्ता सांगेन? कदाचित ही वेळ योहानासाठी अत्यंत निराशदायक होती आणि अशाच वेळेस हे प्रगटीकरण झालं. स्वर्ग आणि पृथ्वीचा जो अधिकारी येशू आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण एका अद्भुत रूपाने तिथे झालेलं आहे. आणि म्हणून प्रेषित योहान सुरुवाती या पुस्तकाच्या सुरुवातीलाच नाव देतात येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. आता दुसरा मुद्दा आपण शिकणार आहोत या 1 ते 3 वचनातून की हे जे प्रगटीकरण आहे ते आपल्या दासांना दर्शवा म्हणून पित्याने स्वर्गदूताला पाठवून प्रेषित योहानाला हे कळविले. आपल्या दासांना दर्शवायचे आहे. कोण दास? पृथ्वीवरील करोडो लोक जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याच्या आज्ञापालन करतात, त्याचे वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करतात, ते सर्व दास. 2 प्रकारचे विश्वासी किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचे 2 ग्रुप आपल्याला या पृथ्वीवर दिसतात. एक ग्रुप दिसतो की जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताकडून या भूतलावरील ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजांसाठी विश्वास करणारा एक ग्रुप आहे. आणि दुसरा एक ग्रुप आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा, की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सत्यता समजून घेतली, तो जिवंत देव आहे हे त्यांनी स्वीकार केला, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेलं तारण आणि तारणाचा अनुभव त्यांनी प्राप्त केला आणि संपूर्ण जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं आणि त्यांनी दासाचे स्वरूप धारण केलं. 2 ग्रुप या पृथ्वीवर तुम्हाला दिसतील विश्वासी लोकांचे. पहिला ग्रुप आहे प्रभू येशू ख्रिस्तापासून या पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी हवे असलेले सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक ग्रुप विश्वास करतो आणि दुसरा ग्रुप
त्याच्याशिवाय दुसरा कोणीही जिवंत देव नाही, म्हणून तोच एक जीवनाचा स्वामी आहे, म्हणून एक ग्रुप त्याच्यावर विश्वास ठेवतो. पहिला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे सेवा करतील, आपल्याला वेळ मिळाला तर चर्चला जातील, भक्ती करतील, कोणत्याही प्रकारचं त्यांच्यात अनुशासन नाही. पण दुसरा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपात दासाचे स्वरूप आहे आणि ते आपल्या जीवनातील प्रत्येक योजना, महत्वाकांक्षा, अधिकार या सर्वांचा त्याग करून प्रभू सर्व काय तुझ्या इच्छेप्रमाणे व्हावं, अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना म्हणतात प्रभू येशू ख्रिस्ताचे दास. आता हे प्रगटीकरण कोणासाठी आहे? स्वर्गदूताकडून प्रभू येशू ख्रिस्ताचे हे प्रगटीकरण आपल्या दासांसाठी आहे. जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण त्याला स्वामी मानलं आणि आपण त्याचे दास जर झालो तर हे प्रगटीकरण, हे रहस्य आपल्याला समजेल. आपल्या सर्व योजना, महत्वाकांक्षा, अधिकाराचा त्याग करून आपण देवाच्या इच्छेला समर्पित झालो तर हे रहस्य आपल्यासाठी आहे. वचनात म्हटले की आपल्या दासांना दर्शवण्यासाठी पृथ्वीवर अनेक त्याचे दास आहे. दास म्हणजे या ठिकाणी ज्या शब्दाचा अर्थ आहे गुलाम, येशूचे गुलाम. त्यांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही, पण येशूसाठी ते गुलाम आहे. प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण ह्या मनस्थितीत दास स्वरूप धारण करून ह्या मनस्थितीत जीवन जगतो त्यावेळेस अनेक रहस्य देवाचा आत्मा आपल्याला समजवत असतो. तिसरी गोष्ट, 1 ते 3 वचनातून तिसरी गोष्ट आहे आणि ती तिसरी गोष्ट आहे देवाच्या वचनाविषयी पाहिलेली साक्ष. योहान त्या ठिकाणी सांगत आहे देवाच्या वचनाविषयी पाहिलेली साक्ष. कारण हे त्याला दर्शन झालं, स्वर्गदूताने दर्शन दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक चेहरा, तेजस्वी चेहरा त्याला दाखवला. आपण नंतर ते बघणार आहोत. परंतु या दर्शनामध्ये त्यांनी आपल्या आध्यात्मिक डोळ्यांनी पाहिलं. काय पाहिलं? देवाच्या वचनाविषयी साक्ष त्यांनी पाहिलं. आणि जे आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते त्यांनी आपल्यासाठी लिहून टाकलं. परमेश्वराचे वचनाचे रहस्य त्याला सांगून दाखवलं. काय रहस्य सांगितले? आजपर्यंत जे गुप्त होतं नाही का. आपण जेव्हा वाचतो दानिएलच्या पुस्तकात की हे दानिएला, आता तू अंत समय जवळ आहे, तू जाऊन नीच विश्राम घे. आणि ह्या पुस्तकाला आता मोहर बंद करण्यात येत आहे, शिक्का मारून बंद करण्यात येत आहे. परंतु आज आपण बघतो परमेश्वराचे वचन हे योहानासाठी म्हणजेच आपल्या सर्वांसाठी उघडलं गेलेलं आहे. काय उघडलं गेलं? 7 मंडळांचे दृश्य उघडलं गेलं, जे त्यावेळेस त्या संपूर्ण आशिया मायनरच्या त्या प्रदेशात ज्या 7 मंडळी आहेत त्या 7 मंडळांचे वास्तविक दृश्य उघडलं गेलं आणि त्या मंडळांना चेतावणी देण्यात आली. स्वर्गाचे दृश्य उघडलं गेलं. स्वर्गाचे दृश्य योहानाला दाखवलं. 70 आठवड्यांचे दृश्य योहानाला दाखवलं. 6 ते 19 अध्याय. 1000 वर्षाचे प्रभू येशू ख्रिस्ताचे शांतीचे राज्याचे दृश्य दाखवलं. नवे आकाश व नवी पृथ्वी आणि नवे यरूशलेम यांचे दृश्य योहानाला दाखवलं. हे देवाच्या वचनाविषयी पाहिलेली साक्ष योहानाला दाखवली. चौथी गोष्ट, 1 ते 3 वचनामध्ये चौथी गोष्ट,
आणि ती आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहिलेली साक्ष. दुसऱ्या वचनामध्ये, पहिला अध्याय दुसरं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची पाहिलेली साक्ष. आता त्या दर्शनामध्ये त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं. जेव्हा आपण प्रकटीकरण पुस्तक त्याच्या 19 अध्याय 10 वचन वाचतो त्यावेळेस असं तिथं असं लिहिलंय, येशू विषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे. हा संपूर्ण पुस्तकाचा केंद्रबिंदूची येशू आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला इब्रिकरस पत्र 1 अध्याय पहिल्या आणि दुसऱ्या वचनाप्रमाणे परमेश्वराने ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बातचीत केली. देव आपल्याशी बोलला. त्याने त्याला सर्व गोष्टींच्या वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हे वचन आपल्याला इब्रिकरस पत्राचा लेखक देखील सांगतो की तो सर्वाधिकारी आहे. त्याला वारीस करून ठेवले आणि जे सर्व काही दिसतं ते त्याच्याद्वारे निर्माण झालं. ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आहे. या पुस्तकात संपूर्ण घटना, या प्रकटीकरण पुस्तकाच्या संपूर्ण घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नियंत्रणात आहे. हा पुस्तक प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजयाचे प्रत्यक्ष दर्शन देणारं पुस्तक आहे. आणि ही साक्ष प्रत्यक्ष पाहून योहान आपल्याला सांगत आहे. पाचवी गोष्ट, प्रकटीकरण ह्या पुस्तकातील संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा धन्य असं म्हटलं आहे. पाचवी गोष्ट, प्रकटीकरणाच्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा धन्य आहे. ज्यावेळेस आपण नेहम्याचे पुस्तक 8 अध्याय आणि 8 वचनात बघतो त्यावेळेस तिथं लेवी लोकांनी त्यावेळेस आपल्या समोर असलेल्या लोकांना ग्रंथ वाचून दाखवला, देवाचं शास्त्र वाचून दाखवला आणि तो वाचून दाखवताना त्यांनी स्पष्टीकरणासह त्यांना वाचून दाखवला. आणि वचनात म्हटले, जे त्यांनी वाचलं, जे समजवलं ते ऐकणाऱ्यांना समजलं. ज्यावेळेस आपण प्रकटीकरणाच्या पुस्तक वाचतो त्या पुस्तकाला फक्त वाचणे तेवढंच नाही, पण वाचून त्याला समजणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी वाचण्यासंबंधाने संदर्भ आलेले आहेत. पूर्वीच्या काळी शास्त्र भाग मोठ्या आवाजात वाचला जायचा यासाठी की प्रत्येक व्यक्तीला ऐकायला यायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना जेव्हा ते मंदिरी गेले त्यावेळेस त्यांना शास्त्र वाचावयास दिलं, आपल्याला बघायला मिळतं. प्रेषित पौल आपला सहकर्मी तिमोथेला सांगताना म्हटले, तो शास्त्राचे वाचन सोडू नको. आज आपण प्रकटीकरणाचा पुस्तक एवढंच नाही तर देवाचे पवित्र वचन बायबल आपण किती वाचतो आणि वाचलेलं आपल्याला किती समजतं हे अत्यंत महत्वाचे आहे. जगाच्या पाठीवर असं एकमेव पुस्तक आहे की जगात ह्या पुस्तकाचे, ह्या बायबलच्या प्रती सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या, सर्वात जास्त वाटले जाणारं पुस्तक आहे. जगात सर्वात जास्त वाचलं जाणारं पुस्तक आहे. जगात सर्वात जास्त अध्ययन केलं जाणारं पुस्तक आहे. या बायबलवरून सर्वात जास्त पुस्तके आत्तापर्यंत सर्व पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके बायबलवर आहे. सर्वात जास्त प्रचार आणि प्रसार केला जाणारा पुस्तक, सर्वात जास्त विश्वास ठेवणारा लोकांचा पुस्तक आहे. आणि असे हे पवित्र शास्त्र आपण किती वाचतो.
प्रगटीकरणाचे पुस्तक आपण किती वाचतो आणि इथे लिहिले प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा धन्य. 6वी गोष्ट आणि 7वी गोष्ट दोघं गोष्ट जोडून सांगतो, पण मुद्दे मात्र वेगवेगळे आहेत. 6वा मुद्दा आहे प्रगटीकरणाच्या संदेशाचे शब्द ऐकणारे, आणि 7वा मुद्दा आहे प्रगटीकरणाच्या संदेशाचे शब्द पाळणारे धन्य. 3 कृतींविषयी धन्यता आहे. पहिली कृती वाचन आहे, दुसरी कृती आहे ऐकणे, तिसरी कृती आहे पाळणे. या 3 कृतीविषयी लिहिलेले किती लोक धन्य आहे, आशीर्वादित आहे. आता ऐकणे आणि पाळणे याविषयी एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. ज्यावेळेस आपण लूक सुवर्तमान 6वा अध्याय 46 ते 49 वचन वाचतो, हाच दृष्टांत, हा शास्त्र भाग मत्ते ग्रंथात देखील आहे. ह्या शास्त्र भागाला आपण अनेकदा वाचतो. तिथं असं म्हटलंय की ऐकणारा आणि पाळणारा तो व्यक्ती धन्य कशावरून आहे किंवा त्याला धन्यता कशी प्राप्त होईल ते दिलेलं आहे. घर बांधणाऱ्याचे दृष्टांत तिथे दिलेला आहे. एका व्यक्तीने आपलं घर बांधताना खोल खणून खडकावर घर बांधलं. एका व्यक्तीने आपलं घर बांधताना वाळूवर घर बांधलं. दोघं घर पाहताना खूप सुंदर आणि मजबूत दिसायची. असं जर आपण सामान्य नजरेने बघितलं, सामान्य दृष्टिकोनातून बघितलं, तर ते घर अत्यंत सुंदर आणि बांधलेले दिसायचे. परंतु एका घराचा पाया वाळूवर होता, दुसऱ्या घराचा पाया खडकावर होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या दृष्टांतावरून आपल्याला अत्यंत महत्वाचे शिक्षण दिलेलं आहे. ऐकणे आणि पाळण्याविषयी, वचन पाळण्याविषयी हा दृष्टांत दिलेला आहे. आपण बघतो की बाहेरून दोघं घर अतिसुंदर दिसतात, दिसायला खूप चांगले होते. आज आपण पृथ्वीवर असे 2 प्रकारचे विश्वासणारे आपण बघतो. याच्या पुढे आपण त्याची चर्चा करीत गेलो. तुम्ही आणि मी आपलं ख्रिस्ती जीवनाचं घर कसं बांधलं हे या दृष्टांतावरून सांगितलेलं आहे. आपण काय ऐकतो आणि त्या ऐकलेले आपण कसे पाळतो ह्याविषयी हा दृष्टांत आहे. अनेक लोक वचन ऐकतात, वचन वाचतात आणि वाचलेलं आणि ऐकलेलं न समजतात विसरतात. सोन्यापेक्षा मोलवान, मधापेक्षा गोड, या पृथ्वीवरील सर्वात सुंदर, या पृथ्वीवरील सर्वात महत्वाचे असे देवाचे वचन पुष्कळ लोक एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. पण पुष्कळ लोक देवाचे वचन लक्षपूर्वक ऐकतात आणि आपल्या अंतःकरणात ठेवतात. आणि त्या अंतःकरणात ठेवल्याने प्रभू येशू ख्रिस्त जो खडक आहे त्या येशू ख्रिस्त रूपी खडकावर आपला अंतःकरण रूपी पाया ते टाकतात. म्हणजे अंतःकरणाने जे ऐकलेलं आहे ते आचरण पण ते करतात. आणि त्यांचे ख्रिस्ती जीवन हे बाह्य स्वरूपाचे दिसणारे नाही, तर आंतरिक दृढ आणि मजबूत असे ख्रिस्ती जीवन आहे. हे मजबूत विश्वासाचे ख्रिस्ती जीवन बाहेरून आपल्याला दिसणार नाही. कारण काय, प्रत्येक व्यक्ती आज ख्रिस्ती आहे. मी पण ख्रिस्ती आहे, मी पण ख्रिस्ताचे, मी पण बप्तिस्मा घेतलेला आहे, मी आई वडिलांपासून ख्रिस्ती झालेलो आहे, माझे वाडवडील ख्रिस्ती होते, मी ख्रिस्ती आहे. पण कोण खरा ख्रिस्ती हे कशावरून दिसेल?
त्याने पाया कशावर टाकलेला आहे, वाळूवर आहे की खडकावर आहे. आणि मग अशा प्रत्येक ख्रिस्ती जीवनाला परीक्षेतून जावं लागणार आहे. काय परीक्षा आहे? इथं वचनात दिलेले पूर येईल, म्हणजे ख्रिस्ती जीवनाला वाहून नेणारे संकट येईल, परीक्षा येईल. लाटा आदळतील, म्हणजे ढाळून पाडणारे संकट परीक्षा येतील. वारा येईल, म्हणजे होतं त्याचं नव्हतं करण्यासाठी, नसते नाबूद करण्यासाठी वारासारख्या परीक्षा आणि संकट येते. आपले ख्रिस्ती जीवन या परीक्षातून ज्यावेळेस एक मनुष्य, एक व्यक्ती जाईल, त्यावेळेस आपले ख्रिस्ती जीवन खडकावर आहे की वाढीवर आहे हे समजेल. आणि म्हणून प्रभू यीशु ख्रिस्त सांगतात की जो ऐकून वचन पाळतो, जो ऐकतो आणि वचनाचे पालन करतो, तो खोल खणून खडकावर बांधलेल्या घरासारखा ठरेल. आज आपलं ख्रिस्ती जीवन कोणत्या पायावर आहे? वाळूवर आहे, ख्रिस्तरूपी खडकावर आहे? आपण याचे मूल्यांकन केलं पाहिजे. इयोबाकडे बघा आणि मग आपल्याला स्पष्ट समजेल त्या माणसाचा विश्वास, त्याची सात्विकता, त्याची धार्मिकता, त्याचे सरळपण, देवाचे भय किती अंतःकरणाच्या सखोल भागात गेलेलं होतं. सर्वांना माहिती आहे की सर्व काही नाश होऊनही त्याचा विश्वास डगमगलेला नाही. याचे कारण एकच की जो आवाज, जी वाणी परमेश्वरापासून ऐकला येऊ, त्याचे पालन पण त्यांनी केले. तो फक्त बाह्य दर्शनी ख्रिस्ती नव्हता किंवा विश्वासणारा नव्हता, तर अंतःकरणाने खऱ्या मनाने आज्ञा पालन करणारा तो विश्वासी होता. प्रिय मित्रांनो, प्रकटीकरणाच्या या पहिल्या अध्यायात 1 ते 3 वचनांचा अभ्यास करताना आज आपण फक्त वाचतो, आपण त्याला समजतो का? आपण ऐकतो, ते लक्षात ठेवतो का? आणि लक्षात ठेवलं त्या वचनाप्रमाणे आपण आचरण करतो का? जर वचन आचरण केलं नाही तर कुठंतरी आपलं ख्रिस्ती जीवन अर्धवट आहे. आणि या 7 गोष्टींचा शेवट करताना एक चेतावणी तिथं आहे. तुम्हाला मला जागृत करण्यासाठी एक गोष्ट योहान तिथे लिहित आहे. स्वर्गदूत योहानाला सांगत आहे, योहान एक गोष्ट लिही आणि सांग त्या लोकांना की समय जवळ आला आहे, वेळ जवळ आला आहे. प्रभू यीशु ख्रिस्त या भूतलावर त्याच्यावर विश्वास ठेवून, ऐकून, आचरण करणाऱ्या लोकांना घ्यायला येणार आहे. आद्य दिव्यदूताची वाणी, देवाच्या तुतारीचा नाद होईल. प्रभू स्वर्गातून उतरेल. या भूतलावर जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून झोपी गेलेले ते पुनरुत्थित होतील. जिवंत आहे ते बदलून जातील. वेळ जवळ आलेला आहे, समय जवळ आलेला आहे. आणि म्हणून प्रकटीकरण 22 अध्याय आणि 10व्या वचनात म्हटलंय की हा पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे, वेळ अगदी जवळ आलेली आहे. एकीकडे परत एकदा आठवणीसाठी सांगतो की दानिएलला म्हटलं, दानिएल आता शिक्का बंद कर आणि ही वचने गुप्त ठेव, रहस्यमय ठेव. पण प्रकटीकरण लिहिताना, पाहताना, ऐकून योहान सांगते या पुस्तकाला शिक्का मारू नका, कारण वेळ जवळ आलेली आहे. आता हे पुस्तक आपल्याला समजावं, समजून घ्यावं अशी वेळ जवळ आलेली आहे.
रोमकरास पत्र 13 अध्याय 11 आणि 12 वचनात म्हटलंय, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलेले आहे. इथे एक शब्द उच्चारलेला आहे, तारण आपल्या जवळ आलेलं आहे. तुम्ही विचार करा, पास्टर, तारण तर आम्हाला कधीच भेटलेलं आहे. इथं वचनात रोमकरास पत्रात 13व्या अध्यायात 11-12 वचनात तारण जवळ आले म्हणजे काय जवळ आलं? प्रिय मित्रांनो, थोडक्यात सांगतो, आता आपण संदेशाच्या समापनाकडे जात आहोत. 1 ते 3 वचन आपण अध्ययन 1 ते 3 वचनाचे अध्ययन आपण समापन करणार आहोत. शेवटच्या काही गोष्टी लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केलं आणि स्वामी मानलं, त्या दिवशी आपण त्याचे लेकरं झालो. म्हणजे नरकापासून सुटून आपल्याला परमेश्वराने स्वर्ग दिला, त्याचे पुत्र म्हणून स्वीकार केलं. हा तारणाचा पहिला टप्पा आहे. तारणाचा दुसरा टप्पा आहे. तारणानंतर या पृथ्वीवर जोपर्यंत तुमचा शेवटचा दिवस आहे, या उभ्या आयुष्यात प्रतिदिवशी तुम्हाला आणि मला या जगाच्या पापातून तारण पाहिजे, अनेक प्रकारच्या वासनातून तारण पाहिजे आणि प्रतिदिवशी प्रभूने आपल्याला विजयी जीवन जगायला शक्ती द्यायला पाहिजे. हा तारणाचा दुसरा टप्पा आहे. थोडक्यात सांगतो, तारणाचा तिसरा टप्पा आहे. एक दिवस हे जे मातीचे शरीर आहे, हे जे शरीर मर्त्य शरीर आहे, हे शरीर एक दिवस आपल्या प्रत्येकाच्या शरीराचा मृत्यू होणार आहे, अंत होणार आहे. पण जीवात्मा जो तारला गेलेला आहे, ज्याला तारण मिळालेलं आहे, शरीर आणि जीवात्म्याचे विभाजन होईल, विभक्त होते. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांना घ्यायला येईल, त्यावेळेस तुमच्या माझ्या जीवात्मा एक अलौकिक शरीर धारण करेल. तो वेळ जवळ आलेला आहे. इथं असं म्हटलंय, तारण आता आपल्या जवळ आहे. स्वर्गात जाण्याची वेळ जवळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाण्याची वेळ जवळ आहे. आणि म्हणून रोमकरास पत्राच्या लेखक असं म्हणतो, रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. रात्र सरली, एका मागून एक चिन्ह देवाच्या वचनाची पूर्तता होत आहे. आता सध्या हे चालू आहे. आपल्या प्रत्येकाला हे दिवस कळतात, समजतात. रात्र सरत आलेली आहे, आता दिवस उजाडणार आहे. आणि म्हणून आपण अंधाराची कामे टाकून प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी, अशी वेळ आहे. दिवस अगदी जवळ आहे. प्रभूच्या येण्याचा दिवस, आपल्या सुटकेचा दिवस, प्रभूकडे जाण्याचा उत्तम प्रशांत. आणि अशा दिवसात आपण 1 ते 3 या वचनाचे अध्ययन करताना काय एखादं अंधाराचं काम, एखादी पाप वृत्ती आपल्या अंतःकरणात कुठे दडलेली आहे का, आपल्या जीवनात कुठे आहे का, अंधाराच्या कामाचा त्याग करावा. वचनात असं म्हटलंय, अंधाराचे काम टाकून देणं आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करणे, कारण समय जवळ आला आहे. प्रकाशाची शस्त्र सामग्री म्हणजे काय? देवाची सत्यता धारण करणे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करणे, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. आणि ज्यावेळेस अंधाराचे कामे त्यागून टाकून आपण प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करू, याचा अर्थ काय? आपण लवकर येशू येत आहे. या वचनात म्हटले की येशू लवकर येत आहे आणि त्या लवकर येणाऱ्या येशूचा समय जवळ आला आहे. या वचनाप्रमाणे आपण आचरण करू.
या ठिकाणी मी थांबत आहे. पहिला अध्याय 1 ते 3 वचनाचे अध्याय आपण संपत आहोत. आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र पित्या, यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र पायापाशी आहोत. या पहिल्या दिवसात प्रकटीकरण पुस्तकाच्या पहिला अध्याय 1 ते 3 वचनांचे अध्ययन करताना परमेश्वरा तू आमच्याशी बोललेला आहे. तुझे सत्यवचन वेगवेगळ्या 7 मुद्द्यात मांडणी करताना मला मदत केलेली आहे. आम्ही ऐकणारे या वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हावे. आमच्यात सतर्कता असू दे, कारण वेळ जवळ आलेला आहे. परमेश्वरा, या वचनाने तू प्रत्येकाशी बोलणार आहे आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझे गौरव व्हावे, यासाठी परमेश्वर ही वचने आमच्या अंतःकरणात राहू दे. येशूच्या नावाने मागतो. आमेन. आमेन.